करतात त्यांचा गैरसमज आहे। मी 100% खात्री देतो की आम्ही 7% मधून घेणारही नाही, दिलं तरी घेणार नाही। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण चाललो आहोत नांदेड येथे, कारण नांदेड येथे मोठा एल्गार मोर्चा आहे, महाएल्गार मोर्चा आहे बंजारा समाजाचा आरक्षणासाठी। तर तिथे आपण जात आहोत आणि रस्त्यात आपल्याला आहे ना आमच्या समाजाचे म्हणजे पेहरावा घालून जे लोक आहेत हनमाळा माहूर कडून हे जात आहेत आणि इथे आहे ना हे प्रार्थना वगैरे करत होते, जेणेकरून हा मोर्चा व्यवस्थितरित्या पार पडावा आणि शांततेत पार पडावा, आहे की नाही, बरोबर की नाही। तर अशी मागणी आहे बंजारा समाजाची की आम्हाला एसटी प्रवर्गातून वेगळं आरक्षण देण्यात यावं, आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण नको, तर आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण आम्हाला देण्यात यावं। तर आता आपण नांदेडला जाऊ आणि तिथे कशा प्रकारे हा मोर्चा पार पडतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो। तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा। मित्रांनो, आता बघा नांदेडला चाललोत आपण आणि एवढ्या गाड्या आहेत बंजारा समाजाच्या ज्या सगळ्या आरक्षणासाठी जात आहे। हे सगळं टोल फ्री आहे की नाही? टोल फ्री आहे ना? कोणी करायला सांगितलं टोल फ्री? आपणच केलं ना, आम्ही आमच्या समाजातून केलं। हा, तेच म्हटलं, समाजासाठी सगळ्या गाड्या टोल फ्री। आज हा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघणार आहे, प्रचंड मोठा महाएल्गार आहे। सेवालाल महाराज आता नांदेडच्या जवळ आलोत आपण आणि रस्त्याने सगळा रस्ता जाम झालेला आहे बघा। हे म्हणजे इतक्या गाड्या आहेत ना, खूप एकदम प्रचंड गर्दी आहे। आता पुढे पाहू आपण, जायला जागा मिळेल आपल्याला आणि पुढे तर पाहण्यासारखं राहील, तुम्हाला दाखवतो मी आता म्हणजे किती पब्लिक येणार आहे। हे बघा, ही सगळी पब्लिक बंजारा समाजाचीच आहे, ठीक आहे। चला तर आता पुढे तुम्ही ब्लॉग पाहत राहा। हे बघा, आता इथून नांदेड आहे ना थोड्याच अंतरावर आहे आणि किती किलोमीटर आहे आता इथून? 4 किलोमीटर आहे। आणि इकडे बघा हे जेवणाची वगैरे व्यवस्था केली आहे, नाश्त्याची बघा, सगळे लोक नाश्ता करत आहेत। तुम्हाला त्यांच्याशी पण भेट करून देतो ना सगळ्यांशी। चला, हे बघा कधी अर्ज होता आष्टा। अच्छा, हे बघा किती गर्दी आहे आणि सगळ्यांची नाश्त्याची व्यवस्था आहे इकडे। इथून आता 4 किलोमीटर ना। चला आता आपण जाऊ नांदेडमध्ये, तिथली गर्दी दाखवतो तुम्हाला। खूप प्रचंड गर्दी आहे बघा। आता नांदेडमध्ये आपण एंटर झालेलो आहोत आणि पूर्ण रस्ता जे आहे ते जाम झालेला आहे बघा, तुम्हाला मागे पण दिसत असणार आणि पुढे पण। इथूनच गर्दी सुरू झालेली आहे। या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या बंजारा समाजाच्या, ज्या अवतीभोवतीच्या परिसरात जे लोक राहतात ना त्यांच्या या गाड्या आहेत। कोणी टेम्पोने, कोणी कशाने आलेले आहेत लोक। तर हा मोर्चा होतो ना भविष्यात, असं तर मला वाटतं की खूप मोठा, प्रचंड मोठ्या प्रमाणावर हा मोर्चा होणार आहे। तर आता पुढे काय काय होतं ते कंटिन्यू तुम्ही पाहत राहा आणि ही गर्दी पण पाहू। आणि आता इथून चालू झालेला आहे मोर्चा, आहे बघा। आता गाडी कुठे लावायची हा मोठा प्रश्न आहे आमच्याकडे सध्या, तर बघू, पण तुम्ही गर्दी बघा। कुठं न्यायची गाडी?
गाडी कुठं न्यायची आहे, लावायची कुठे? हे इकडे घे, इकडे घे. हा तेही चाललेत की तिकडं फुलारला. कुठं जायचं आहे? गाडी लावायची कुठं आहे? हो तर जाऊ तर द्या पुढे. तुम्ही इथंच अडवायले. आता गाडी वगैरे लावून आपण चाललो मेन मोर्चाकडे, जिकडे मेन मोर्चा आता वळलेला आहे. आणि तिकडे जाऊन बघू दादा किती गर्दी आहे आणि बंजारा समाजाच्या आमच्या सगळ्या समाजाच्या लोकांचं काय म्हणणं आहे नेमकं. ठीक आहे, चला. हा जो मोर्चा आहे आणि जी आमची मागणी आहे बंजारा समाजाची, ती खरं म्हणजे शेड्यूल ट्राईब बीची आहे आणि पूर्वीपासून आजपासून नाही आहे. आणि जे आदिवासी समाजाला 7% आरक्षण आहे त्याच्यातून तर आम्ही मुळीच मागणार नाही. आमची लोकसंख्या वेगळी आहे, ती ऑलरेडी मोजलेली आहे. 3% आरक्षण आम्हाला डिनोटिफाईड ट्राईब म्हणून दिलेलं आहे. तेच आरक्षण तिकडे शिफ्ट करायचं आहे, नॉमेनक्लेचर चेंज करायचं आहे की त्याला शेड्यूल ट्राईब बी म्हणा किंवा डिनोटिफाईड ट्राईब बी म्हटलं तरी चालेल किंवा डिनोटिफाईड ट्राईब्स म्हटलं तरी चालेल. परंतु हे आरक्षण ह्या सवलती ज्या त्यांना मिळतात त्या सवलती आम्हाला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकसभामध्ये विधानसभामध्ये आरक्षण मिळेल. पण आमचं जे 7%चं आरक्षण आहे, शैक्षणिक नोकरीचं आरक्षण, त्याच्याबद्दल आम्ही मागत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी कोणी असं काही घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आदिवासी समाज पूर्वापार, आम्ही आदिवासीच आहोत, पण ते आदिम जाती म्हणजे ते एक्स्ट्रीम बॅकवर्ड आहे. तर खरं म्हणजे गोंड, कोळा, परदान, पारधी आणि आन या समाजाचं जे आरक्षण आहे 7% आरक्षण, ते त्यांना अजून प्रॉपर मिळालेलंच नाही. तर ते आरक्षण कोण खात आहे? तर मीना वगैरे हे जे राजस्थानमधली जात आहे ते आरक्षण खात आहे. कारण आम्ही गेले 70 वर्ष आम्ही बघितलं त्यांचा म्हणजे कोलाम, गोंड, परदान आणि पारधी आणि आन या समाजामधून कधीही IAS झालेला, IPS झालेला आम्ही बघितलेलं नाही. आणि मग त्याची लढाई त्यांनी का लढवू नये? मला असं वाटतंय की त्यांनी सुद्धा सब कॅटेगरायझेशन, उपवर्गीकरण मागितलं पाहिजे. त्यांना जे 7% आरक्षण आहे, कमीत कमी त्यांनी मी जे सांगितले जाती ज्या आहेत गोंड, कोळा, परदान, पारधी आणि आन या लोकांना कमीत कमी 3.5% मागितलं पाहिजे 7%. पण ते न मागता, त्याचं आंदोलन न करता बंजारा समाजाला विरोध करणं हे योग्य नाही आहे. शेड्यूल ट्राईबचं जे आरक्षण आहे ते त्याला आम्ही धक्का लावणार नाही. आम्ही शेड्यूल ट्राईब बी म्हणून म्हणा, शेड्यूल डिनोटिफाईड ट्राईब म्हणा, या नावाने घेणार आहोत. आणि माझी तर मागणी असेल सरकारला असेल की हा जो आमचा आदिवासी बंधू आहे, म्हणजे खास करून गोंड, कोळा, परदान, पारधी आणि आन भाऊ यांना 70 वर्षामध्ये यांचे IAS झाले नाही, IPS झाले नाही, यांचे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कुठे नोकरी लागत नाही, त्याची मागणी सोडून हे आमचे आदिवासीचे नेते त्याचा अभ्यास न करता ते केवळ बंजाराला विरोध करतात. त्यांचा गैरसमज आहे. मी 100% खात्री देतो की आम्ही 7% मधून घेणारही नाही, दिलं तरी घेणार नाही. जय सेवालाल. जय सेवालाल. तर मित्रांनो, आणखी पुढे आता मोर्चा आहे, तर तिकडे जायचं आपल्याला मेन ठिकाणी. त्यापूर्वी आहे ना जरा नाश्ता वगैरे करून घेऊ आपण. हे बघा इकडे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सगळ्या लोकांसाठी. ठीक आहे, कारण आणखी आता दिवसभर हा मोर्चा चालणार आहे, तरी बराच वेळ होईल. आणि पुढे तर आणखी प्रचंड प्रमाणात अशी गर्दी आहे, तुम्हाला ती पण दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. घेतल्याशिवाय राहत नाही.
बाबासाहेबांच्या संविधानाने सगळ्याला बोलायचा अधिकार दिलेला आहे, पण या संविधानाचा गैरफायदा घेऊन काही आमदार उपटायची भाषा करतात. तर त्यांना आम्हाला म्हणायचं आहे ते उपटायचे कामं बंजारा समाजाचे नाही आहे, ते तुम्हाला चांगल्याने जमतात. त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून सगळ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ते कामं तुम्ही करा. बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणावर ऊसतोडीला जाणारा समाज आहे सध्या परिस्थितीत. त्याला ऊस तोडायचं कसं आणि छाटायचं कसं हे चांगल्याने कळते. जर छाटाछाटीचा आणि तोडातोडीचा काही कार्यक्रम तुम्हाला पाहायचा असेल तर आम्हाला सांगा. एका घंट्यात सगळा रान आम्ही तुम्हाला मोकळा करून देऊ, आणि नाही केला तर जातीच्या बंजारा नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की अरे असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं. आता आलोत आपण मेन ठिकाणी जिथे सगळे लोक जमत आहेत. बघा समिती मेहनत देखील सोडायला नाही तर दादा लाव ना. आता आलोत आपण स्टेज जवळ आणि इतक्या प्रचंड संख्येने लोक इथे जमलेले आहेत ना. बघा कृपया ये जे मुळात जे बाई म्हणते तो खूप महाराजांना आज विनंती करू तू कृपया थोडा भागे आहे तुमचा जगारा दिसता. ती खाली करू आदेश दिला तर आम्ही जेवलो वगैरे नाही. आता प्रसादावर आहोत सध्या. प्रसाद वगैरे खाऊन कार्यक्रम पाहू आपण. कृपया शेर विनंतीचा लगेच कार्यक्रम सुरुवात करूचो. आपण शे आराध्य दैवत स्टेजेर पर विराजमान वधूर प्रतिमार पूजन आणि वधूर वंदन करताना मग कार्यक्रमात सुरुवात करूचो. त्या आरक्षणाचा मुद्दा कचऱ्याच्या पेटीत टाकलाय. या देशामध्ये विद्यमान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार. आम्ही आता त्यांना निवेदन देतो. त्यांना आम्ही आज मत देत नाही. मी माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला यापेक्षाही तीव्र संघर्ष आपल्याला उभा करावा लागेल. मागच्या अनेक वर्षापासून मराठा समाज आपण बघितलं, अनेक लाखोंचे मोर्चे निघाले, अनेक वेळेस ते उपोषणाला बसले आणि अतिशय तीव्र संघर्षानंतर त्यांना आरक्षण प्राप्त झालं. त्यामुळं भविष्य काळामधला आपला प्रवास सुद्धा संघर्षाचा राहणार आहे आणि यासाठीची तयारी सर्व समाज बांधवांनी करावी अशी विनंती सर्व समाज बांधवाला या निमित्तानं करतो. मध्ये काही ताटवाटी न घेता आम्हाला आमचं सेपरेट एसटी बसचं आरक्षण पाहिजे. एसटी बंजारा जे आरक्षण आमचं आज आहे तेवढंच आरक्षण आम्हाला तिकडे पाहिजे. त्यामुळे आदिवासी लोकांना घाबरायचं कारण नाही. शेवटी एक आवाहन करतो की महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी आदिवासी संवर्गासाठी प्रयत्न केला. परमपूज्य धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी आदिवासीसाठी प्रयत्न केला. मग आपल्या महानायकांनी बापूजीचं स्वप्न पूर्ण करण्याची जिम्मेदारी आपली आहे की नाही. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. शेवटची ओळ सांगतो, जीवन में असली उड़ान अभी बाकी है. जीवन में असली उड़ान अभी बाकी है. हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी है. जय हिंद, जय सवालाल. अब के बार वन नेशन, भैया बापू ने, दादी दादा ने, काकी काका ने
शेन मारो राम राम। તમાર નાંદેડ જિલ્લા જાય તો 4 વાતે તમે કેમ જાઓ हमार मोटलो थंबी तमार दू डी नोटिफाइड मावेते लढता भीक मागतो काही आईनी लढतो से काही आवत मडी लेन तमार वास्तु मार भिया वास्तु आहे तो तम काय सगाई कर रे तो गोळ खाय नाही कोणती लढे वास्तु आहे तू लढाई वास्तु आहे तू तमे जय हिंद जय भीम जय सेवालाल जय रामाराव बापू। संदेश विनंती करू शकतो आपण आपलं मनोगत सेना विनंतीचा 2 हात ऊपर करो सारियन बोलो सेवालाल महाराज की यारी मर्यादा माई की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज की भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्याबाई होळकर की अण्णाभाऊ साठे की महान तपस्वी रामराव महाराज की दीक्षा गुरु प्रेम सिंह बापू की बाबू सिंह महाराज की नायक काशीनाथ की मारे आडियो मार भाइयों मार बहनों आज ये नांदेड माही आता विशाल महासागर गोरमाटीचं मायगो आणि आपण दखाल दिले या नांदेड नगरीतील सगळ्या या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या गोरबंजारा बांधवाने इथे उपस्थित राहून या विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज आता जागा झालेला आहे। या जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही। ही ज्योत पेटत राहील हे पांढरं वादळ खोंगत राहील खोंगत राहील खोंगत राहील। तर मित्रांनो आता इथला कार्यक्रम झाला आणि सगळे लोक जात आहेत कलेक्टर ऑफिसकडे बघा पण चाललो तिकडे बघू पुढे काय काय होतं। आता थोडा वातावरण गरम झालेलं आहे आपल्याला इथून तुम्हाला पब्लिक दाखवता येईल प्रॉपर। आपल्या मागे आहे ना उडान पूल आहे। उडान पुलावर तुम्ही पाहू शकता किती पब्लिक आहे ते इकडे पण आहे आणि इकडे पण आहे हे बघा सगळे लोक कसे थकलेले आहेत आमच्या समाजाचे वयोवृद्ध लोक आहेत। थकले का सगळे फिरून फिरून थकले की काय कुठून आले कोणतं गाव आहे तुमचं चिकाळा तांडा अच्छा हे बघा आम्ही पुसद गोरमाटीचा गोरमाटी मळी लोकून समजी जाळून मराठी आवा आहे की नाही
लोकांपर्यंत आपलं आवाज गेला पाहिजे. आपल्याला आरक्षण पाहिजे बा असं. हे बघा तुमचं वय किती आहे? 10-15 असं. कोणाचं वय किती आहे? वय वय किती आहे? वय 83 वर्ष. तुमचं? आमचं 60. तुमचं? 50. 60. कोण थकलं जास्त तुमच्यापैकी चालून? तुम्ही थकले म्हणते? थकले का? आता वयानुसार होते तेवढं, पण यायला लागते. आरक्षण मागायला यायला लागते, याच्याशिवाय जमत नाही. समाजाकरता मेलं तर मेलं मध्ये यावं लागतं. तेच तर म्हणत आहो, यावंच लागते. चला येतो, चाललो आम्ही बी आता. ठीक आहे चला. नांदेड येथील हा मोर्चा म्हणजे अप्रतिम होता आणि कमाल वाटते मला, किती वयोवृद्ध लोक सुद्धा इकडे आलेले आहेत. पुसदपेक्षा तर खूपच मोठा होता. समजा जिल्ह्याचं ठिकाण आहे तर असणारच. याच्यानंतर आहे ना यवतमाळला आहे मोर्चा, तिथे सुद्धा जाऊ आपण. आणि 6 तारखेला. आणि लोक इकडे तिकडे बसलेले आहेत, आता थकले दमले चालून गाड्या वगैरे पुढे आहेत. अशा प्रकारे हा मोर्चा सुद्धा पार पडलेला आहे. लोक कलेक्टर ऑफिसकडे गेले आणि आम्हाला घरी जायचं आहे, कारण इथून 2, 2.5-3 तास लागतात परत जायला. त्याच्यामुळे आहे ना आता आम्ही परत चाललो. तर आजचा असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. ठीक आहे चला.